चला क्षेत्ररक्षण सजून झाला नियंत्रण असेल सैदी बंदाटे संघ आपल्या होम ग्राउंड मध्ये आज क्वालिफायर मॅच इथं जो संघ जिंकेल ते सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवणारा आणि जो संघ इथून क्वालिफाय होईल त्या संघाला मात्र 2 पॅकर अलाव असतील आदिवासी समाजातील ऑल इंडिया आयकॉन मधून आपण 2 पॅकर्स आपण घेऊ शकता समाविष्ट करू शकता आपल्या संघामध्ये आणि तिथून मात्र ही संधी लांबी संधी जरूर असेल जो संघ क्वालिफाय होईल पुन्हा एकदा आमच्या माध्यमातून पुरवलं जाईल पहिला दिवस कोणी गाजवला असेल तर तो मात्र आपण पहिला माही पिंपळ बाजार या संघानं गाजवला होता दुसरा दिवस कोणी गाजवला असेल माही मिठागर सी हा संघ होता तिसऱ्या दिवसामध्ये भूमिका इंटरप्राइजेस जय बजरंग सतपाडी ब या संघानं बाजी मारली सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला आणि चौथ्या दिवसामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडे हा संघ क्वालिफाय झाला सुपर 8 साठी पाचव्या दिवसामध्ये प्रत्युष 11 चिखले हा संघ क्वालिफाय झाला डहाणू विभागातील हा संघ नंतर कालच्या दिवसात आपण पाहिला तर वनगाव विभागातून राणेशिगाव हा संघ क्वालिफाय झाला आणि आजचा दिवस केळवा रोड विभागातील हा संघ आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र अंतिम सामन्यापर्यंत कोणते 2 संघ असतील तर एका बाजूला एकटा पंडिलपाडा तर त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी सैदी बंदाटे आपल्या होम ग्राउंड वरती खेळताना त्या ठिकाणी मात्र चांगला खेळ त्याने दर्शवला आजच्या दिवसामध्ये प्रभावित जरूर केला परंतु इथून शेवटचा अंतिम सामना कोणता संघ जिंकेल कोणता संघ सुपर 8 मध्ये दाखल होणारा हे सुद्धा पाहणं आपण तितकंच महत्त्वाचं ठरेल तद्वार सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या एका बाजूला विजय तर एका बाजूला दुर्वेश 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या 4 षटकांचा सामना पहिल्या षटक पॉवर प्लेचा आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज प्रदीप पारधी दाखल झाला तो सामन्याला सुरुवात पहिलाच बॉल घेऊन तयार असेल गोलंदाज ट्रॅक वरती प्रदीप पारधी चांगला गोलंदाजी राहिले गेले याही गोलंदाजाच्या माध्यमातून पंचाचा इशारा ग्रीन सिग्नल दिला गेला लेट्स प्ले असेल पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेट दोन गोलंदाज दुर्वेश अब्बास दाखल झाला ऑन स्ट्राईक वरती पहिलाच बॉल प्रदीप पारधी गोलंदाजी ट्रॅक वरती डॅमेज जवळ पेल जरूर आपण पाहिले परंतु इथून बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही या डॉट बॉल आला पहिल्याच बॉल प्रहार करायचा आक्रमण करायचा आणि त्यात उद्देशाने दोन्ही सलामीवीर 2 बंधूंची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये सैदी बंदाटे संघाच्या माध्यमातून आणि तिथून मात्र पहिलाच बॉल डॉट बॉल आला याही वेळेस जरूर कट करायचा होता शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र वाईट बॉल आला आहे इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपातील या अवांतर धाव्याने धवलगडा सुरुवात होईल इथून जरूर दोन्ही संघांसाठी रिव्ह्यू असेल आणि इथून मात्र तुम्हाला 10 सेकंदाच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे बॅटकट आणि LBW साठी रिव्ह्यू दिला जाणार नाही याची सुद्धा नोंद असू द्यात शेवटचा अंतिम सामना ज्या ठिकाणी रंगला गेला सैदी बंदाटे विपक्षामध्ये एकता पाटील बडा या 2 संघांदरम्यानची लढत आहे इथून गोलंदाजाचं आतापर्यंत वर्चस्व राहिलं गेलं त्या ठिकाणी मात्र याही वेळेस एकच धाव आली आणि 1च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेला 2 या आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 2 धावा धावफलकावरती सगळे गोलंदाजी आतापर्यंत व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज पाहायला मिळतो प्रदीप पारधी गोलंदाजी ट्रॅक वरती इथून मात्र विजय त्यानं मात्र आजच्या दिवसात प्रभावित केला षटकारांचा पाऊस त्याच्या बॅट मधून आपण पाहिला परंतु इथून या सामन्यामध्ये कशा प्रकारे खेळी करेल हे सुद्धा प्रश्नचिन्ह मोठा प्रहार जरूर करायचा शरीरापासून दूर ठेवलं जात आहे चेंडूला वळवलं जात आहे आणि इथून मात्र निर्धाव चेंडू आला अनुषंगाने इथून त्यासाठी जिम्मेदारी दिली गेली विजयीला मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवलाय पहिल्याच बॉल वरती त्या ठिकाणी तो थांबण्याचं नाव घेणार नाही परंतु इथून गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे एक चेंडू तर त्याच्या बाजूने निर्णय लागला गेला ज्या ठिकाणी मात्र डॉट बॉल त्याने जरूर हाताळला गेला तो चांगली गोलंदाजी आतापर्यंत एकता पाटीलपाडा संघाच्या माध्यमातून झाली गेली फुलटॉस बॉल जरूर त्यावरती आक्रमण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक किसन पिचड त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून
चांगला एक चाणक्य क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, कोणती चुकी होणार नाही. सेफ हँड मध्ये त्या ठिकाणी चेंडू मात्र टॅमर झाला, चांगला चेंडूला कॅरी केला आणि तिथून मात्र एकच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. एका धाव्याने धावफलक मंद मंद पावलाने पुढे सरसावलं जात आहे. 3 रन ऑन दी स्कोर कार्ड. दुनिया वेळेस फुल टच बॉल आहे, त्याला उडवलंय जरूर. त्या ठिकाणी आदेश ठाकरे आलाय, कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. ध्रुवेश अंबात बॅक टू दी डगआउट. थँक्यू डीजे. तोडणं चांगली गोलंदाजी. त्या ठिकाणी मात्र विकेटचं पतन झाला. जरूर फुलटोल चेंडू होता, त्या ठिकाणी फुलटोल वसूल करू शकला नाही. तुम्ही स्ट्रोक आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद. याही वेळेस सरळ बॅटचा वापर इंटू द गॅप मध्ये आदेश ठाकरे जरूर त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. प्रयत्नांच्या पराकाष्ठा जरूर राहिले गेले, परंतु तद्वार चेंडू सरळ सी बारे का पार आलाय. चौकार. थँक्यू टीज. 2 धावफलक आपण पाहिलं गेलं तर जाऊन पोचलं जात आहे 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची समाप्ती झाली गेली आणि इथून धावफलक जाऊन पोहोचले गेलाय 7 या आकड्यावरती. इथून चांगली गोलंदाजी राहिले गेली. पहिल्या षटकाच्या अनुषंगाने आपण पाहिलं गेलं आतापर्यंत या सामन्यांमध्ये तर 7 धावा खर्च केल्याच पहिल्या षटकामध्ये. प्रदीप पारधी ज्यावेळेस गोलंदाजीसाठी येतो, एका पॉझिटिव्ह इंटेंट सकारात्मक दृष्टिकोनातून गोलंदाजी साकारतोय. फलंदाजांचा कर्तन काळ म्हणून आज राहिले गेला आणि निरुत्तर केले फलंदाजाला. तिथून जर पाहिलं गेलं तर पहिला षटक संपुष्टात. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 7 धावा धावफलकावरती, 7 रन स्कोर कार्ड वरती, 7 धावा धावफलकावरती. एक गणेश मोबदल्यामध्ये साहित्य बंदाटे संघ इथून मात्र फलंदाजीमध्ये बदलाव केला. त्या ठिकाणी निलेश कटेलाला पाठवला, कुठेतरी संजय रिझल्टला डेथ ओव्हरसाठी ठेवलं गेलं असेल. तिचा रणनीती आखली जरूर गेली. महेंद्र चिबाट स्वतः कर्णधार दाखल झाला. पहिलाच बॉल लोवर फुलटो चेंडू आणि या चेंडूला मात्र धारा नसेल. इथून फेवरेट शॉट मध्ये कन्वर्ट केला आणि इथून मात्र स्क्वेअरला गेल्याला क्लिअर करणारा विजयच्या बॅट मधून आलाय. चौकार. 4. इथून मात्र फुलटो चेंडू होता, त्यावरती फुल टोल वसूल. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी विश्वमित्र मोपाड हा संघ होता, त्यांच्या विपक्षामध्ये दुर्वेश अंबात ते चांगले खेळले होते. यातून दुर्वेश अंबात बॅक टू द पवेलियन आल्यानंतर विजय अंबात चांगले खेळी साकारतो. याही वेळेस फुलटच बॉल आणि फुलटच चेंडूला मैदानामध्ये थारा नाहीये. चेंडू आलाय सरळ सी बारे का बार. लॉंगअपच्या डोक्यावरून षटकार. तर इथून आक्रमण आणि आक्रमण केला. गोलंदाज महेंद्र चिपाट वरती पहिल्याच बॉल वरती फुलटोस चेंडू, त्यावरती चौकार. दोन मात्र फुलटोस चेंडूला फुलटोल बसून षटकारामध्ये कन्वर्ट केला. तुम्ही ह्या वेळेस कमबॅक जरूर केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रत्येक चिपाट कोणती चुकी करणार नाही. टॉट बॉल आला बरेच काळानंतर पाहावं लागेल. तुझ्या ठिकाणी मात्र पहिलेच 2 बॉल थोडेसे महागडे ठरले गेले. षटकार चौकारामध्ये कन्वर्ट आणि तिथून मात्र इथून महेंद्र चिपाट कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय. त्या ठिकाणी निर्धाव चेंडूचे हाताळले राहिले गेले. 3 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. याही वेळेस अप्रतिम ट्रॅक ठेवले तर लाईनला भावलं गेलाय आणि इथून मात्र डॉट बॉल आला.
इथून पहिल्याच 2 बॉलवरती फुलटो चेंडू हाताळले होते, खराब चेंडू, त्यावरती आक्रमण पहिला. तदनंतर इथून पलटवार केलाय गोलंदाजानं आणि इथून शांत ठेवला विजय आंबातला. आणखी बॅक टू बॅक सलगचे 2 चेंडू मात्र निर्धाव आले गेले. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 17 धावा धावफलकावरती लागल्या जातात. याही वेळेस उडवले जरूर क्षेत्ररक्षक आदेश ठाकरे, मात्र चुकी करतोय त्या ठिकाणी. लोकांना जरूर प्रोटेक्शन होतं त्या ठिकाणी, डायरेक्ट हिट मात्र पाहायला मिळतं. परत एक सोपा झेल त्या ठिकाणी सोडला गेला आणि इथून येणाऱ्या काळामध्ये खूप हानिकारक ठरेल, कारण विजय सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं कुठेतरी महागडं ठरवू शकतं. तेच मात्र पाहायला मला एक सोपं जीवनदान लॉलीपॉप झेल मात्र त्या ठिकाणी धरतीला दान केलं. इथून एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागलं गेलं. एकच धावेवरती समाधान मानलं जातं. एका धावेने धावफलक पुढे सरसावलं गेला, जाऊन पोहोचलं जात आहे 18 रन ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन तयार. यावेळेस अप्रतिम चेंडू राहिला गेला. प्लेट डॅमेज डॉट बॉल आला. इथून मात्र मॅच मध्ये रंगतील, कारण इथून कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाणार आणि इथून मात्र आदेश ठाकरेने केलेले चुकी किती महागडी ठरली जाणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार. चला लगेच स्पीडअप करा प्लीज, जास्त वेळ घ्यायचा नाही, टीम मीटिंग करायची नाही विनंती असेल. एकदा पाटीलपाडा संघ तर इथून रणनीतीमध्ये बदल केला. त्या ठिकाणी प्रणित चिपाट गोलंदाज होता, त्याच्या बदलावरती इथून आदेश ठाकरेला प्रमोट केला. जिम्मेदारी असेल इथून ऑन स्ट्राईक वरती, त्याचा झेल मात्र तुम्ही सोडला. तो मात्र ऑन स्ट्राईक वरती विजय आंबात. पहिलाच बॉल जरूर मोठा प्रहार करायचा होता. आखूड टप्प्याची लेथन लाईन चुकी झाली प्रणित चिपाटच्या माध्यमातून. प्रथमेश चिपाट जरूर आले होते, परंतु इथून नशिबाचा आलाय चौकार. थँक्यू डेझे. तोडणं पाहिलं गेलं, पहिल्याच बॉल वरती खराब क्षेत्ररक्षण प्रणय चिपाटच्या माध्यमातून झाला आणि तिथून मात्र चौकार आला. आदेश ठाकरे पुन्हा एकदा सज्ज झाला. इथून लोअर फुलटो चेंडू, त्यावरती सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षक किसर पिचरच्या ठिकाणी धावतीची संधी जरूर प्राप्त झाली, परंतु रिस्की रन घेणार नाही, कारण अजूनही एक षटक असेल आणि त्यासाठी माझी विकेट किती महत्वाची आहे हे दर्शवून दिलं जाणार आहे. इथून जर विजय अहमदची विकेट आली असती तर निश्चित स्वरूपामध्ये प्रेशर पूर्णपणे कन्वर्ट झालं असतं आणि इथून जे धावा येतात त्यावरती अंकुश लागला असता, परंतु तसं काही घडलं नाही आहे. पहिल्याच बॉलवरती मिसफील्ड झाली. प्रणेश चिपाटच्या माध्यमातून चेंडू चौकारामध्ये कन्वर्ट झाला. तो दुसरा बॉल जरूर लोअर फुलटत होता. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला किसन पिचड होते, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं त्याच्या माध्यमातून. इथून मात्र चेंडू सॉफ्ट बॉटम बॅट नाही, दिशा फक्त दिली आहे त्या ठिकाणी. प्रणेश चिपाट चेंडूला फील्ड करेल, जर दुसरी धावेचा प्रयत्न आणि तोडणं दुसरी धाव सहजरित्याने पूर्ण होईल. बॅकअप करा त्या ठिकाणी. महेश चिपाट चुकी करतोय. इथून जर पाहिलं गेलं तर या एका धावेला तिसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट केलं. एक एक धाव खूप महत्वाची असेल या सामन्यामध्ये, कारण एक एक धाव आणि एक एक चेंडू मात्र सोन्याच्या किमतीचा गणला जाणारा. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर तोडणं कोणता संघ असेल सुपर रेट मध्ये दाखल होईल, या चुका खूप महागड्या ठरल्या जातील. प्रणय चिपाट सातत्याने कुठेतरी चुकी करतो या सामन्यामध्ये. आधी क्षेत्ररक्षणामध्ये चुकी केली होती, यावेळेस फेकी करताना चुकी झाली. यावेळेस चांगला बॉल जरूर त्या ठिकाणी राहिला जातं. पंचांच्या माध्यमातून मात्र इकडे वाईट साठी रिव्ह्यू जरूर घेतला ओव्हर स्टेपिंग साठी, तुझं नक्कीच रिव्ह्यू घेतला गेला.
इथून ओव्हर स्टेपिंग नाही आहे, खरं डिलिव्हरी राहिली गेली. इथून पंच वाईट साठी, वाईट बॉल नाही ना, इथून वाईट सुद्धा चेक करायचं पंच. पंच इथून पंच फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे, व्हाईट बॉल नाही आहे. तो रिव्ह्यू लॉस झाला. साईदे बंदाटे संघाचा नोंद घ्या, रिव्ह्यू तुम्हाला परत मिळणार नाही आहे. ओके ठीक आहे. थोडा अंपायर कॉल होता, अंपायरचा रिव्ह्यू होता. इथून फेअर डिलिव्हरी आहे. ओव्हर स्टेपिंग सुद्धा चेक केला, व्हाईट बॉल साठी सुद्धा चेक केलं गेला. यावेळेस अप्रतिम डिलिव्हरी राहिली गेली, डॉट बॉल आला. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव असेल. इथून जर पाहिलं गेलं तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलक आतापर्यंत जाऊन पोचले गेलाय 26 या आकड्यावरती. शेवटचा 3 बॉल असेल, ज्या ठिकाणी आदेश ठाकरे चांगले गोलंदाजी करतोय. तिसरा षटक प्रगती पथावरती. लास्ट बॉल रिमेंडिंग. इथून मात्र सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण साकारला जरूर जातं. तितकी चांगले फेकी आहे. एकाच धाव्यावरती सॅटिस्फाय. एकाच धावाने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचले गेला. 27 धावा धावफलकावरती. तो 9च्या सरासरीने 27 धावा लागल्या गेला धावफलकावरती. तो शेवटचा अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळणार. शेवटच्या अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष असेल. या 6 चेंडूवरती किती धावा जमावल्या जातील, कारण इथून चुकी जी झाली होती, आदेश ठाकरेनं झेल जरूर सोडला होता आणि तिथून मात्र अजूनही विजय आंबात सारखा फलंदाज जो तर ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळाल. चला प्लेट टीम मीटिंग करायची नाही, विनंती असेल एकता पाटील बडा संघाला. शेवटचा अंतिम षटक. प्रणय चिपाट गोलंदाजी ट्रॅक वरती. एका बाजूला यंग टॅलेंट आहे तर एका बाजूला अनुभव आहे. त्या ठिकाणी विजय अंबात सारखा बॅटर, घातक बॅटर, तो मात्र इथून शांत जरूर राहिला गेला. शेवटची अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल आणि तोंड मात्र पाहायला गेलं तर मैदानाच्या वरती धुक्याची चादर मात्र नक्कीच पसरली गेली. इथून गोलंदाज. शेवटचा अंतिम षटक प्रणय चिपाट डेथ ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल मिस्टाईट नक्कीच. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहेत पण तो चेंडूला रोखू शकणार नाही, कारण पहिलाच बॉल चेंज ऑफ द पेस राहिला होता आणि तिथून मात्र ओळखलं गेलं, नाळलं गेलं, सरळ फेकून दिलं गेलं. स्क्वेअरले गेर याला क्लिअर करणारा आलाय विजय नावाचा ब्रँडेड चौकार. आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत मात्र शेवटचा या दिवस असेल केळवड रोड विभागातील जे संघ पाहायला मिळतील. त्यामध्ये पहिल्या गेलं तर ओमकार दगडधोंड हा संघ सुद्धा पाहायला मिळेल. कल्पेश गुरी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो, जो इन ऍक्शन मध्ये उद्याच्या दिवसात पाहायला मिळणारा. तर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. तोडणं प्रहार प्रहार आणि प्रहार केला. याही वेळेस इंटू द गॅप मध्ये चांगला क्षेत्ररक्षण आदेश ठाकरेच्या माध्यमातून झाला. 2 धावा जरूर आपल्या संघासाठी सेव्ह केल्यात, कारण इथून येणारे एक एक धाव खूप महत्वाची असेल.
सोन्याच्या किमतीची गणली जाणारा त्या ठिकाणी मात्र चुकी झाली आदेश ठाकरेच्या माध्यमातून. ही चुकी खूप मोठी आहे, कारण इथून तुम्ही जीवनदान दिलं ते म्हणजे याचा विजय आंबातला. 14 चेंडूमध्ये 24 धावांची विस्फोटक नॉक मात्र त्याच्या बॅटमधून आल्या. तर यावेळेस पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झाले होते. अजून फॉलिंग स्वीप जरूर खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही आणि तिथून मात्र डॉट बॉल आला. अजूनही 3 चेंडूंचा काही शेष असेल. या उर्वरित 3 चेंडूवरती किती धावा जमेल सईदी बंदाडे सगळं. आतापर्यंत पाहिलं गेलं धाफलकावरती जर नजर टाकली गेली तर 33 धावा लागल्या गेल्यात. 33 रन ऑन दी स्कोर कार्ड, 33 धावा धाफलकावरती. 33 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. अजून 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. या 3 चेंडूवरती किती धावा खर्च करेल गोलंदाज प्रणित. तर ऑन स्ट्राईक वरती विजय आंबात. उलटाच बॉल आहे, चेंडू बराच काळ हवेमध्ये जरूर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमा रेखा पार. षटकार. इथून मात्र प्रहार केला, सरळ चेंडूला पाठवलं सीमा रेखा पार. इथून प्रेशर आहे. हा सामना किती महत्वाचा हे दर्शवून दिला जाता. 2-6च्या मदतीने धापडला एक मॅच स्कोर त्या ठिकाणी आपण पाहतोय. 39 धावांवरती साऊर पोचला गेला. पुन्हा 39 धावा धापडकावरती लागल्या. अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल आणि या 39 धावांमध्ये वैयक्तिक 30 धावांची खेळी मात्र विजय आंबातने साकारली. या 16 बॉल 30 धावा त्याच्या नावावरती. त्या ठिकाणी मात्र कुठेतरी बॅकफूट वरती होते. यावेळेस चेंज ऑफ द पेस, उडवलंय चेंडूला हवाई सफर आणि ताकदीचा वापर. चेंडू स्टँड डाऊन डिलेवर सीमा रेखा पार आलाय. षटकार 6. थँक्यू टू सर. तोडा प्रणित चिपाट पूर्णपणे बॅकफूट वरती. कार्ड मंत्राशिवाय काहीच नाही. प्लीज आदेश ठाकरे स्पीडअप करायचा, कारण शेवटचा नाही अंतिम चेंडू असेल. लास्ट बॉल रिबडिंग. एक एक चेंडू खूप महत्वाचा आहे. एक एक धाव आणि एक एक चेंडू मात्र सोन्याच्या किमतीचा गणला जाणारा. कारण धावफलक इथून पाहिलं गेलं, नजर टाकली गेली धावफलकावरती तर जाऊन पोचले गेलाय 45 धावा धावफलकावरती. एक झेल काय करू शकतो हे दर्शवलं. मागच्या 2 दिवसामध्ये असंच काही घडलं होतं याच मैदानामध्ये. याही वेळेस बॅट चलेली घ्यायच्या प्रदीप पारधी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला आणि इथून मात्र दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होईल. निलेश काटेलाच्या खेळीला पूर्ण विराम. 1च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला गेला. 46 रन ऑन दी स्कोर कार्ड आणि इथून 47 धावांचा टार्गेट सेट केला. इथून असंच काही घडलं होतं, आपण पाहिलं असेल ज्यावेळेस युवा मासवान आणि जय बजरंग सातपाटे ब संघ होता. सॉरी, तोंड पाहिलं गेलं तर त्याही दिवसात असंच काही घडलं होतं. सगळे प्रहार राहिले गेले होतं आणि तिथून मात्र विजयश्री संपादित झाले होते. यातून त्या ठिकाणी विरूचा झेल मात्र सोडला गेला होता त्या दिवसामध्ये. तिथून मात्र विरूने विस्फोटक नॉक राहिले गेले. अर्धशतक त्याने सुद्धा केलं होतं आणि तिथून मात्र पराभूत व्हावं लागलं होतं. त्याच अनुषंगाने आपण क्षमा असावी, चुकीचं नाव पुकारलं गेलं. त्या दिवशी युवा मासवान आणि जय माहीम सी या दरम्यान तो सामना होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सातपाटी ब आणि सुदर्शन गोटनपूर हा सामना रंगला गेला होता. त्याही दिवसात असंच काही घडलं होतं. जीवनदान मिळालं क्वालिफायर मॅचमध्ये आणि तिथून मात्र वीरेंद्र बाबरे आणि प्रत्येक शिगड्याने ती किमया करून दाखवली होती. तसंच काही आजच्या दिवसात सुद्धा घडलं गेलं. त्या ठिकाणी मात्र विजय अंबाद होता. 18 चेंडू 37 धावांचे वैयक्तिक खेळी त्याच्या नावावरती राहिली गेली आणि इथून 47 धावांचा टार्गेट सेट केला. एक मॅच स्कोर आहे. इथून जर विकेट टेकिंग गोलंदाजी केली गेली निश्चित स्वरूपामध्ये मॅच ऑन राहील आणि मॅच मध्ये रंगत येईल. एक चांगला सामना, रंगतदार सामना प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळणार आहे. तर इथून नामी संधी आहे आपल्याच होम ग्राउंड वरती खेळत असताना घरेलू मैदानामध्ये सुपर 8 मध्ये पोहोचण्याची संधी या ठिकाणी. परंतु ती संधी तर सोनं केलं जाईल, कारण गोल्डन चान्स असेल आणि आजचा दिवस पूर्णपणे त्यांच्या नावावरती आहे. कुठेतरी नशिबाची साथ सुद्धा लागली गेली, कारण क्वालिफायर सारख्या मॅच मध्ये विजय अंबाद सारख्या फलंदाजाला
तुम्ही जीवनदान देऊ शकत नाही आहात. ते जीवनदान मिळालं आणि त्या मिळाल्या संधीच्या सोनं केलं. फलंदाज विजय अंबातनं इथून 24 बॉल 47ची गरज असेल तो फील्ड अरेंज केली जाईल. चला बॅटर सुद्धा आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा याची नोंद घ्या. इथून सामन्याला सुरुवात. किसन पिचाड आणि नरेश चिपाटी जोडी इथून कारवादार असणारा जिम्मेदारीचं टॉनिक मात्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाला असेल, परंतु ती अचूकरित्या बजावली जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह. नरेश चिपाट जरूर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यावरती जिम्मेदारी या. इथून 24 बॉल 47ची गरज असताना मात्र आपण नरेश चिपाटला ऑन स्ट्राईक वरती पाहतो. तर नॉन स्ट्राईक एंडवरती किसन पिचाडा, तर गोलंदाजी ट्रॅक वरती विजय अहमद दाखल झाला. राईट ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल असेल नरेश चिपाटसाठी. 24 बॉल 47ची गरज. पॉवर प्लेचा आहे पहिला षटक बंदरातलं जरूर आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल 2 लेग्स प्ले पंचाचा इशारा जरूर. शतरक्षण सजवून झाला. पहिलाच बॉल इथून कट जरूर केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी मात्र करतोय आणि इथून मात्र चेंडूला तुम्ही रोखू शकणार घ्या. लॉंग स्टॉप रिजनला चेंडू सरळ सीमारेखा पार. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय आणि इथून चौकाराने स्वागत केलंय त्यानंतर गोलंदाज विजय अंबाचं. या चौकाराने धावफलकाला सुरुवात झाली. त्या ठिकाणी मात्र पहिल्याच बॉल वरती कट केलं होतं चेंडूला. इथून मात्र चेंडूला रोखणं मुश्किल, कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. इथून मात्र चेंडू सरळ क्लिअर झाला बॅक एंड एरियाला, चौकार आला. तुला अशा प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे, कारण तुझा नरेश चिपाट निश्चित स्वरूपामध्ये मैदानामध्ये राहिला गेला शेवटच्या ते बॉल पर्यंत. तर मात्र एकटा पाटील पाडा संघ निश्चित स्वरूपामध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवेल. पहिल्याच बॉलवरती तर चौकार आला विजय अंबाच्या विपक्षामध्ये. याही वेळेस चांगला पिकअप शॉट जरूर. क्षेत्ररक्षक संजय रिझर त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही आणि इथून मात्र निर्धाव चेंडू आला. पुन्हा षटकार आल्यानंतर कमबॅक केलं जातं. एक तेरी तो एक बैरी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पूर्णपणे क्रॉस द लाईन होऊन एका पायावरती झुकवून मात्र चेंडूला फेकून दिला गेला सीमारेखा पार. इथून एक तेरी तो एक बेरी मी आधीच म्हटलं होतं. त्याच अनुषंगाने यावेळेस घडला गेला. शॉर्ट पिच चेंडू होता त्यावरती प्रहार कडक आणि इथून मात्र चेंडू सरळ सीमारेखा पार. चौकार आला. या 4च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोचलं गेलं 8 धावा धावफलकावरती. 8 रन ऑन दी स्कोर गाठ विदाउट लॉस ऑफ विकेट. एकटा पटेल पाडा हा संघ आतापर्यंत पाहायला मिळतोय. इथून नरेश चिपाटला मैदानामध्ये थांबावं लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे. 3 बॉल 8 धावा धावफलकावरती. याही वेळेस सर्व लोअर फुलटच चेंडू होता त्या ठिकाणी. इथून मात्र फेकी राहिली गेली. धावचीचा सुरुवात फलंदाज बाद करण्याचे प्रयत्न राहिले गेले सागर अंबाच्या माध्यमातून, परंतु यश येणार नाही कारण नरेश चिपाट त्या ठिकाणी बद्धमधनं पाऊलाने पॉपिंग क्रीज वरती सेफ झाला. दोन धावफलक जाऊन पोहोचला गेला 9 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 9 धावा धावफलकावरती. 2 ऑन स्ट्राईक वरती पहिलाच बॉल फेस करण्यासाठी किसन पिचडा. इथून फटका चांगला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विनोद मला कोणती चुकी करणार नाही. इथून लास्ट बॉल रिमेडिंग शेवटचा बॉल केवळ गोलंदाज सज्ज होईल.
धावफलक एकच्या मदतीने पुढे सरसावताना जाऊन पोचले गेले ते म्हणजे दुहेरी आकड्याला स्पर्श करत असताना 10 धावा धावफलकावरती. इथून लास्ट बॉल शेवटचा बॉल असेल या षटकातील. पॉवर प्लेचा षटक का उडवलाय जरूर लॉफ्ट केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न अफलातून राहिले गेलेत जरूर त्या ठिकाणी चान्स होता आणि प्रयत्न मात्र जीवाच्या कातारे झाले होते आणि निलेशने मात्र महत्वाच्या क्षणाला ह्या महत्वाच्या धावा सेव्ह केल्या. निश्चित स्वरूपामध्ये 6 धावा ऍड झाल्या असतात धावफलकावरती परंतु तिथून जे एफर्ट्स राहिले गेले आणि महत्वाच्या 5 धावा सेव्ह केल्यात आपल्या संघासाठी आणि या 5 धावा खूप महत्वाच्या असतील. त्या ठिकाणी मात्र कुठेतरी षटकार आला असता परंतु चेंडूला रोखलं गेलं. थोडं एकच धाव येईल एकच्या मदतीनं धावफलक जर पाहिलं गेलं तर जाऊन पोचलं गेलं 11 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू आणि 36 ची गरज असेल. 200च्या स्ट्राईक रेटनं तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहे. प्रत्येक बॉलवरती 2 धावा जमवाव्या लागतील. 18 चेंडू 36 ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. दोन्ही संघांकडे बॅलन्सिंग पाहायला मिळतं. तरुण 18 बॉल 36 ची गरज. मॅच अजूनही बॅलन्सिंग. कोणता संघ असेल मात्र आजच्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये दाखल होणारा. तून साईश एक यंग टॅलेंट दाखल झाला ज्याने मात्र आजच्या दिवसामध्ये जरूर प्रभावित केला परंतु इथून त्याच कन्सिस्टन्सीने तुम्हाला खेळ करावा लागणार आहे. इथून मोठा प्रहार जरूर करायचा होता. त्या ठिकाणी गली रिझर्वला क्षेत्ररक्षक दुर्वेश अंबात कोणतीच चुकी करत नाही. एकच जाव्यावरती समाधान. इथून एक एक धाव आणि एक एक निर्धाव चेंडू मात्र खूप महत्वाचा असेल. त्या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या टीमला जर जिंकायचं असेल तर निर्धाव चेंडू हाताळणं महत्वाचं आहे आणि इथून जर फलंदाजी करणाऱ्या टीमला सुपर 8 मध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना मात्र चांगली फलंदाजी साकारावी लागणार आहे. परंतु इथून गोलंदाजी करणाऱ्या टीमचा वर्चस्व आहे आतापर्यंत शांत ठेवलाय. मोठ्या फटक्यापासून फलंदाजांना साईशाला पहिलाच बॉल जरूर चांगला राहिला त्याच्या माध्यमातून. इथून डान्सिंग डाऊन द ट्रॅक पावलाचा वापर चांगला क्षेत्ररक्षण थोडंसं बंबा जरूर परंतु एकच जाव्यावरती सॅटिस्फाय. दूर मॅचला मात्र सांभाळलं जातं बॅलन्सिंग स्वरूपामध्ये. सामना जरूर आहे परंतु एका बाजूला नरेश शिपाट सारखं वादळ आहे जे मात्र कोणत्याही क्षणाला गिअर चेंज करू शकतं. त्याला मैदानामध्ये थांबणं खूप गरजेचं आहे. इथून पाहिलं गेलं तर डॉट बॉल जरूर आला वळवलाय चेंडूला. इथून रिव्ह्यू घेतला जातोय वाईट साठी एकता पटेल पाडा संघाच्या माध्यमातून. इथून रिव्ह्यू लॉस फेअर डिलिव्हरी पाहायला मिळत आहे. डॉट बॉल येईल. दोन गोलंदाजाने चांगला चेंडू हाताळला. इथून 3 चेंडू इथून पाहिलं गेलं तर धावफलक 13 वरती जाऊन स्थिरावला. इथून बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू लॉस झाला. याची 2 घ्या. तू जरूर पावलाचा वापर केला चेंडूला रोखणं बोशील आत्मविश्वास आहे नरेश चिपाटचा. कारण मी आधीच म्हटलं होतं नरेश चिपाटकडे ती काबिलियत आहे कॅपेबिलिटी जरूर आहे आणि इथून मात्र तो थांबण्याचं नाव घेणार नाही कारण जोवर तो मैदानामध्ये आहे तोवर समोरच्या संघाला धास्ती असेल की तिथून काही होऊ शकतं. कारण मॅच विनिंग नॉक तो खेळू शकतो त्याच्याकडे ती क्षमता. तो जर पाहिलं गेलं तर या 6च्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोचले गेले 19 या आकड्यावरती. बिनबाद 19 धावा धावफलकावरती लागले गेलात. इथून नरेश चिपाटला मैदानामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. तो यावेळेस स्ट्रेट मार्क शॉट इथून डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू 1 बाउन्स सी बार रेखा पार चौकार आला.
या 4च्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 23 या अंकावरती. तर थोडीशी इजा झाली या पायाला, परंतु थांबण्याचं नाव घेणार नाही या, कारण अनुषंगाने मी आधीच उल्लेख केला होता ग्लेन मॅक्सवेल 7 नोव्हेंबर 2023. त्याच अनुषंगाने एकता पाटीलपाडा संघासाठी मात्र तारणहार विकेट हरता म्हणून नरेश चिपाट मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम बॉल असेल, लास्ट बॉल. पुन्हा एकदा साईश याही वेळेस खेचून मारला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू यावेळेस सरळ सीमा रेखा पार, षटकार आला. 6च्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोचलं जात आहे 29 या आकड्यावरती. इथून मात्र समीकरणामध्ये बदल होईल. त्या ठिकाणी मात्र येणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 18 धावेची गरज. पूर्ण धावफलक 2 षटकाच्या आकारे जाऊन पोचला गेलाय, ते म्हणजे 29 धावा धावफलकावरती. 12 बॉल 18 ची गरज. मॅच ऑन आहे. चला लगेच गोलंदाज या. दोन सामन्यामध्ये रंगत भरली गेली आहे. 12 बॉल 18 ची गरज, 9 ची सरासरी घटावी लागणार. इथून जो पलटवार केला ना नरेश चिपाटच्या बॅट मधून, इथून त्याचा कौतुक करावं लागेल. क्षमता इथून त्याच्याकडे आणि ते दर्शवून दिले गेले. मॅच विनिंग नॉक खेळू शकतो नरेश. पुन्हा संजय रिंझड आला, जागा बनवून जरूर खेळण्याचा प्रयत्न. इथून ट्रम्पलाईनची खूपच बाहेर पंचाने दर्शवलाय. व्हाईट बॉलचा इशारा आला. इथून एका बाजूला किसन पिचड, त्याला मात्र साथ द्यावी लागणार आहे, कारण एका बाजूला आपण पाहिलं तर नरेश चिपाट चांगली खेळी करतो, त्याला इथून स्ट्राईक वरनं आणणं खूप महत्वाचं असेल, कारण त्याच्या बॅटला चांगले बॉल कनेक्ट होतात. तो मात्र चेंडूला वळवला जात आहे, फिरवला जात आहे जरूर. आतमध्ये येणारा चेंडू राहिला गेला आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथून जर हे षटक यशस्वी राहिलं गेलं तर निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत प्रेशर असेल. तून मात्र चांगला फटका स्टेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक जरूर, परंतु वन बाउन्स चेंडू क्लिअर करेल लोंगोच्या डोक्यावरून. निलेश कडेल याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ आला सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. तोंड संजय रिझल्ट वरती प्रहार, चेंडू सीमा रेखा पार. तो जागा बनवून पूर्णपणे क्रॉस दी लाईन झाले होते, तो चेंडूला वळवला जात आणि डॉट बॉल येईल. एक तेरी तो एक वेरी मैदानाच्या आतमध्ये धावफलक जाऊन पोहोचलं जातं, ते म्हणजे दोन 34 या अंकावरती. तुम्ही 13 ची गरज असेल. अफरातून गोलंदाजी, अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी राहिले गेले. इथून यावेळेस उडवलाय जरूर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. इथून विनोदाम चुकी करेल, त्याद्वारा दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न केला जात नाही. एकच जावेवरती सॅटिस्फाय, एकच जावेवरती समाधान मानलं जातं. इथून मात्र एकच जावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. इथून जर पाहिलं गेलं तर 8 चेंडू आणि 12 ची गरज. इथून चांगली गोलंदाजी राहिली गेली, थांबवलं मोठ्या फटक्यापासून. चौकार जरी आला असेल तरी थांबवलं गेलं. 2 चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक असेल. 5वा बॉल. तो मात्र जरूर ट्रॅप लाईनच्या खूपच बाहेरचा हा चेंडू राहिला गेला, पंचाने दर्शवला गेला. यातून हा चेंडू मात्र वाईड येईल. अवांतर धाब्याने धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचलं जातं, तर म्हणजे 36 धावा धावफलकावरती. इथून येणारे बॉल असतील 8 आणि 8 बॉल मध्ये 11 ची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये. पुन्हा पावलाचा वापर जरूर. क्षेत्ररक्षक लंगोनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र झाला, त्यावर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरितेने पूर्ण. थोडासा इजा मात्र, परंतु इथून थांबण्याचं नाव घेत नाही. या 2 धावा आल्यात,
या 2 धाब्याने आपला पुढे सरसावताना जाऊन पोहोचले गेला 38 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि 9 ची गरज असेल. हा चेंडू खूप निर्णायक असेल, कारण या सामन्यामध्ये असंच काही घडलं. या मैदानामध्ये अनेक विक्रम झाल्यात. त्या ठिकाणी 6 बॉल 5 ची गरज असताना 2 दिवसामध्ये मात्र 2 क्वालिफायर मॅच आपण पाहिल्यात आणि इथून त्याच अनुषंगानं मात्र हा सामना सुद्धा पाहायला मिळाल. अनेक प्रश्नचिन्ह मात्र आहेत. इथून 7 चेंडू 9 ची गरज. उलटाच बॉल आला, पिकअप शॉट खेचून मारला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु तो चेंडूला रोखणं मुश्किल आहे त्या ठिकाणी. इथून क्षेत्ररक्षक जरूर विनोद दम आणि विजय अंबात आले होते, परंतु इथून चेंडू पंच दर्शवायचा. इथून 1 बाउन्स क्लिअर करेल 4 धावांसाठी आणि इथून मात्र तेच याही आजच्याही दिवसामध्ये समीकरण जर पाहिलं गेलं तर इथून जाऊन पोचलं गेलं या 4च्या मदतीनं. इथून आजच्याही दिवसामध्ये तसंच काही घडलं गेलंय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये असंच काही समीकरण आपण पाहिलं होतं. राणी शिगा विपक्षामध्ये श्री साई चिंतपाडा ब या संघांच्या दरम्यानची ती लढत क्वालिफायर मॅच आजही त्याच स्थितीमध्ये येऊन टेपली गेली. प्रेक्षक वर्ग बनमुरत मॅचचा आनंद अजूनही घेतात. त्या ठिकाणी घड्याळामध्ये आपण पाहिलं तर टाइम झाला 2:53 आणि इथून समीर वज्रे दाखल झाला. 6 बॉल 5 ची गरज. ऑन स्ट्राईक वरती किसान पिचड. कोण जिंकणार कोण हरणार. पहिलाच बॉल उडवलाय जरूर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी विनोद दम चेंडूला फील्ड करेल. तत्पर मात्र एकाच जाव्यावरती सॅटिस्फाय, एकाच जाव्यावरती समाधान. स्ट्राईक स्वतःकडे जरूर ठेवली. इथून मात्र नरेश चिपाट या बाचला इथून या षटकामध्ये आपल्या बॅट मधून स्टायलिश फिनिशिंग टच दिलं जाईल हे प्रश्नचिन्ह आहे. 5 बॉल 4 ची गरज. नरेश चिपाट ऑन स्ट्राईक वरती. इथून उडवलाय जरूर चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि तो विजयाचा शंखनाद करणारा आलाय नरेश चिपाटच्या बॅट मधून. षटकार आणि विजयी झाला तो म्हणजेच एकता पाटील पाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लक टीम साईदीप बंदडे. इथून मात्र चांगला खेळ तुमच्या माध्यमातून जरूर राहिला, पण तो शेवटच्या अंतिम क्षणाला मात्र पराभूत व्हावं लागलं आपल्या होम ग्राउंड वरती आणि तो चांगला खेळ मात्र राहिला गेला. नरेश चिपाटच्या माध्यमातून विजयी झाला म्हणजे एकता पाटील पाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. इथून जर शेवटच्या अंतिम दिवसामध्ये तुम्हाला 2 पॅकर घ्यायचे असतील तर ते अलाव केले जातील. आदिवासी समाजातील ऑल इंडिया आयकॉन मधून 2 पॅकर तुम्ही घेऊ शकता, समाविष्ट करू शकता आपल्या संघामध्ये.